श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प चौथे भाग 1। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। मायभूमीच्या मार्गावर दत्तगिरींनी मातृभूमीला परत जाऊन लोकसेवा करण्याचं ठरवलं. त्यांच्या डोळ्यांसमोर श्री हरिचरणगिरींचा थोर आदर्श होता. मातृभूमीच्या सेवेतच जन्म घेतल्याचं सार्थक असतं असं अनेक विचारवंत आजवर मानित आलेले आहेत. थोर महात्म्यांनी मातृभूमीच्या सेवेतच जन्मसाफल्य मानून देह झिजवल्याची उदाहरणं अनेक आहेत. माता आणि मातृभूमी यांच्या सेवेत मिळणाऱ्या आनंदाची बरोबरी होऊ शकत नाही असं म्हणतात. प्रभू रामचंद्राने घनघोर युद्ध करून लंकेचा रावण ठार केला. त्याचं 14 चौकड्यांचं राज्य रामाच्या पायाशी लोटांगण घेत आलं. त्याचा स्वीकार करून सीतामाईसह लंका नगरीत यथेच्छ विलासोपभोग घेण्यास हरकत नव्हती. अयोध्येला परतण्याची गरजच काय? माता कैकईच्याच दुराग्रहामुळे प्रभूंवर एवढी आपत्ती कोसळली. वल्कल धारण करून वनवास भोगावा लागला. परमप्रिय पित्याचं प्राणोत्क्रमण झालं. मग अशा त्या अनर्थ नगरी अयोध्येस परत जाण्यापेक्षा सुवर्णनगरी लंका काय वाईट? परंतु रामचंद्राला असले विचार शिवते तर तो प्रभू रामचंद्र कसला? आम्हा सामान्य लोकांना हे असले विचार पछाडतात. बापजाद्यांच्या कमाईवर उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्यावर तिकडच्याच गुलगुलीत वातावरणात गुंग होऊन मुळाला आणि मातृभूमीला विसरणारे लोक असतात. रामचंद्र हा सामान्य माणसांपैकी नव्हता. म्हणूनच आज 5000 वर्ष होऊन गेली तरी राम महात्म्य अबाधित आहे. मातृभूमीस परत जावे किंवा नको असा संदेह दत्तगिरींच्या मनाला चाटून गेला असल्यास तो केवळ क्षणभरच असेल. कारण कालिदास म्हणतो त्याप्रमाणे सत्ताही संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमंतः करणप्रवृत्तयः. त्यांच्या मनोदेवतेने त्यांना मातृभूमीस परत जाण्याचा आदेश दिला. निस्संदेह होऊन दत्तगिरी खानोलीच्या वाटेस लागले. अज्ञानाचा काळोख सर्वत्र मी म्हणत होता. दिवाभीतांच्या अपशकुनी घुतकारांनी त्याची भीषणता वाढत होती. मार्गात खाचखळगे आणि विंचुकाटे होते. काळोखाचा फायदा घेऊन भाबड्या वाटसरूंवर घाला घालण्यासाठी समाजकंटक लपून बसले होते. पण दत्तगिरींना घाबरण्याचं कारणच काय? त्यांना सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं. त्यांच्यापाशी ज्ञानदीप होता. त्याच्या प्रकाशात मार्गातील खाचखळगे आणि विंचुकाटे त्यांना स्पष्ट दिसत होते. म्हणूनच दत्तगिरी कुठेही धडपडले नाहीत. त्यांना ठेच लागली नाही अथवा त्यांच्यावर अकस्मात घाला आला नाही. मायभूमीला परतण्यापूर्वी दत्तगिरींचा मुक्काम पिशाच्चवाडी चंदगड येथे होता. पिशाच्चवाडी नाव ऐकताच जरा चमकल्यासारखं होतं. कसं पडलं कोण जाणे हे नाव या गावाला. परंतु दत्तगिरींना हीच जागा आवडली. तेथेच त्यांनी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांनी दिलेल्या श्रीपादांच्या लाकडी पादुका स्थापन केल्या. लहानसं मंदिर बांधून पादुकांची पूजा अर्चा होईल अशी व्यवस्था केली आणि अशा तऱ्हेने पिशाच्चवाडीतील पिशाच्च नाहीसं करून त्याची श्रीपादवाडी केली. तेच नाव आजतागायत चालू आहे. दत्तगिरींनी बांधलेल्या त्या लहानशा मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार झालाय. श्री दत्त जयंतीस मोठा उत्सव होतो. श्रीपादवाडीच्या पंचक्रोशीतील बरीच मंडळी या उत्सवानिमित्त एकत्र जमतात. दत्तगिरींची देहयष्टी मूळचीच आकर्षक. त्यात आता तपश्चर्येचं दिव्य तेज देहावर झळकत होतं. कितीही पाखंडी माणूस असला तरी त्यांच्या दर्शनाने सत्प्रवृत्त होत असे. श्रीपादवाडीस दत्तगिरींभोवती मंडळी जमू लागली. पुष्कळ लोक भजनी लागले. समाजात सर्व तऱ्हेचे लोक असतात. सर्व तऱ्हेचे लोक दत्तगिरींभोवती जमू लागले. दत्तगिरींना कोणत्याही गोष्टींचं स्तोम माजवण्याचा कंटाळा असे. निवती मठाचे दत्तगिरी परमयोग संपन्न होऊन श्रीपादवाडीस आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. खानोलीसही बातमी गेली. कित्येकांनी दत्तगिरींचे पूर्ववृत्त आठवून कुचेष्टेने नाके मुरडली. दत्तगिरींनी केशकलाप राखला होता. गळ्यात अक्कलकोट स्वामींनी दिलेली रुद्राक्षांची माळ होती. काखेला झोळी, कमरेला भगवी छाटी, हातात मडकुळ म्हणजे त्रिशूळासारखी लांब काठी व लाकडाचा कमंडलू. बहुधा अनवाणी असत. कधीकधी पायात फक्त अंगठा नसलेले जुते असे. दत्तगिरींची दिनचर्या अशी फारशी नसेच. त्रिकाळ स्नान आणि दत्तनामाचा अखंड घोष हा तिचा मुख्य भाग.
5 घरी भिक्षा मागून मिळालेल्या अन्नावर असायचे. परंतु अन्नग्रहण नियमित नसे. माळेत राहून आज्ञा झाली तरच अन्नसेवन करीत. त्याशिवाय कोणी सद्भावनेने काही ग्रहण करण्याची गळ घातल्यास चिठ्ठ्या घालण्याची पद्धत होती. तरी पण लोक जमू लागले. लोकांना काय, जरा कुठे वेगळी वर्तणूक पाहिली की जमतात. दत्तगिरींची वागणूक, चालचालवणूक तर अगदीच वेगळी, सामान्य माणसासारखी नव्हती. त्यांच्याकडे लोक आशेने येऊ लागले. कोणी पुत्रप्राप्तीसाठी तर कित्येक रोगमुक्त होण्यासाठी. पण दत्तगिरींकडे अशा गरजूंना देण्यासारखं काय होतं? त्यांच्यापाशी गंडे, दोरे, अंगारे, धुपारे थोडेच होते. काखेला झोळी होती, तोंडात दत्त होता, हातात मडकुळ होतं. मग आशेने अवतीभोवती घोटाळणाऱ्यांना ते काय देणार? पण ह्या अज्ञजनांचा अवहेर तर करायचा नाही, त्यांचा बुद्धिभेद तर कदापि करायचा नाही. त्यांना समजेल अशा भाषेत शक्यतो मार्गदर्शन केलंच पाहिजे. तेच तर दत्तगिरींचं मुख्य अवतार कार्य होतं आणि कुठल्याही संतांचं तेच खरं कार्य असतं. जमलेल्या मंडळींना दत्तगिरी म्हणत, मजपाशी तुम्हाला उचलून देण्यासारखं काही नाही. स्वतःचा उद्योग सोडून आशेने मजकडे व्यर्थ धावू नका. तुम्हाला जमत असेल तर म्हणा, दत्तगुरु जय दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला मार्ग दिसेल. मग लोक दत्तनामाचा गजर करीत. दत्तगिरी दत्तचरणी तल्लीन होऊन नाचू लागत. देहभान विसरून ब्रह्मानंदी तल्लीन होऊन नाचू लागत. अशावेळी पुष्कळसे लोक आपोआप काढता पाय घेत. फार थोडे थांबत असत. त्यांच्यापैकी काही दत्तगिरींच्या चरणांवर मस्तक ठेवीत. मग दत्तगिरीही त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवीत असत. दत्तगिरींपाशी ज्येष्ठ कनिष्ठ भाव नव्हता. दत्तगिरींचा तत्त्वज्ञानादी विषयांचा अभ्यास दांडगा असावा असं दिसतं. ज्ञानेश्वरी, यथार्थदीपिका, मुक्तेश्वरी, विवेकसिंधू वगैरे ग्रंथ त्यांचे संग्रही होते. ते कोणत्याही विषयावर मोठे प्रभावशील प्रवचन करू शकत. त्यांची प्रतिभा असामान्य होती. उत्स्फूर्त कवने करून ते त्यांचा प्रवचनात उपयोग करीत. परंतु दत्तगिरींनी ग्रंथलेखन केल्याचं आढळत नाही. भजनामध्ये दत्तगिरी तल्लीन होऊन नाचत असत. कधीकधी एका पायावर तासनतास नाचत. भजनामध्ये उत्स्फूर्त कवनेही असत. भजनास सुरुवात करतेवेळी ते मात्या पित्यांचे स्मरण करीत. त्यांच्या नित्य भजनातील एक अभंग पुढे देत आहे. गोरखे प्रभू ताता अन्नपूर्णा ती माता, जन्मलो नेमस्त ब्रह्मकुळी, जन्मलो नेमस्त कृष्णातीरी. बाळपणी मठी करविला संन्यासी, म्हणे गिरिदत्त बागलांचे राईसी. खानोली जाण्यासाठी दत्तगिरी श्रीपादवाडीहून निघाले. ते स्वतःचा बेत कुणालाही सांगत नसत. जेथे जायचे तेथे कोणालाही नकळत जात. असं असूनही जर काही लोक त्यांच्याबरोबर चालू लागले तर त्यांना ते हरकत घेत नसत. इसवी सन 1882च्या माघ महिन्यात दत्तगिरी कोकणात उतरण्यासाठी आंबोली घाटाच्या माथ्यावर आले होते. तेथेच आंबोलीचा बाजार भरतो. दत्तगिरींबरोबर श्रीपादवाडीहून चालत आलेले काही लोक होते. दत्तगिरींचा वेश आणि विलक्षण तेज पाहिल्यावर बाजारात गर्दी जमायला वेळ लागला नाही. त्याच गर्दीत कैलासवासी राजाराम रघुनाथ खानोलकर हे गृहस्थही होते. ते बेळगावास कामानिमित्त जात होते. गृहस्थ कष्टाळू आणि भाविक होते. त्यांनी स्वामी महाराज कुठले, काय वगैरे चौकशी केली तो त्यांना समजलं की ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या खानोलीतील निवती मठाचे स्वामी दत्तगिरी होत. राजारामांना दत्तगिरींची पूर्व ओळख नव्हती. त्यांना अत्यानंद झाला आणि दत्तगिरींच्या चरणावर त्यांनी प्रेमाने लोटांगण घातलं. दत्तगिरींनी त्यांना उठवून प्रेमाने जवळ घेतलं व तू कोण, कुठचा, कुठे जाणार वगैरे चौकशी केली. खानोलकरांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावर दत्तगिरी तू माझ्याबरोबर कोकणात चल असं त्यांना म्हणाले. आज्ञा शिरसावंद्य मानून खानोलकर दत्तगिरींबरोबर परत मागे फिरले. आंबोली घाट उतरून दत्तगिरी सावंतवाडीत आले. तरीही खानोलीची वाट न धरता ते प्रथम साळगावास जाण्यास निघाले. साळगावचे राजाराम खानोलकर बरोबर होतेच. वाटेत झारापी गाव लागले. तेथे भाने विठे प्रभू या विठ्ठल भक्ताचं घर होतं. त्याच्या अंगणात दत्तगिरींनी एक रात्र मुक्काम केला. तेवढ्या वेळात प्रभूंच्या अंगणाचे पंढरपूर झाले. अनेक लोक दत्तगिरींच्या दर्शनाने आनंदून परत गेले.